2026 या वर्षीची आपण परीक्षेची तयारी करतोय, तर त्यावेळेस आपल्याला एकूणच या परीक्षेची तयारी करीत असताना अभ्यासक्रम काय आहे हे सर्वप्रथम माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर अभ्यासक्रमासोबतच आपल्याला नेमकं संदर्भ साहित्य काय अभ्यासायचं आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आणि त्यानुसारच आपल्याला पुढच्या नियोजन किंवा प्लॅन जे आहे तो आखता येतो. ओके, मगाशी आपला चर्चा झाली होती, तुमचं आता ग्रॅज्युएशन सेकंड इयरला आहे बरोबर, म्हणजे तुम्ही सेकंड इयरला आहात राईट. आता म्हणजे इथून जून पासून थर्ड इयर आहे, म्हणजे एकदम बेस्ट टाइम असं म्हणू शकतो आपण. बऱ्याचदा काय होतं या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यातल्या त्यात मी म्हणेन आता राज्यसेवेचा जो पॅटर्न बदललेला आहे, आधी तुम्हाला माहिती होतं ऑब्जेक्टिव्ह होतं, त्याआधी रिटर्न होतं, मात्र त्यानंतर परत चेंज झाला आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात मुख्य परीक्षा ही व्हायची. मात्र पुन्हा एकदा नव्याने या नवीन म्हणजे अगदी जुनाच पॅटर्न म्हणून आपण तो पुन्हा एकदा लागू करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर या परीक्षेची तयारी करीत असताना आपल्याला एक साधारण लक्षात घ्यायला हवं की वर करणे वाचून प्रश्नांची उत्तरे दिली तर आपण या परीक्षेमध्ये यशस्वी होतो का, तर असं नाही आता. आणि तुमचा जो आता या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आता पूर्णपणे बदलायचा आहे आपल्याला. आणि तो बदल म्हणजेच आपल्याला ही तयारी करीत असताना काय कुठून तयारी करायची हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आतापासून म्हणजे डोक्यात घेतलं की आता करायची आहे तयारी, तर हे बेस्ट टाइम आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर वगैरे म्हणतो आपण बराचसा वेळ त्यात जातो आपला. पदवीच्या अगदी सुरुवातीपासून आपण या परीक्षेची तयारी करायला लागलो तर आपल्याला एखाद्या 2 वर्ष ती परीक्षा समजून घेत त्या परीक्षेत सामोरं जात असताना तेवढा वेळ आपल्याला देणं गरजेचं आहे आणि तेवढा वेळ लागतो. म्हणजे एखाद्या भाराभर कुठली तरी पुस्तके आहेत आणि आपण तो वाचलोय आणि परीक्षेला जातोय, अशा पद्धतीची परीक्षा नसणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचं इथे पहिल्यांदा या परीक्षेची तयारी करीत असताना म्हणजे 2026च्या परीक्षेची आपण तयारी करतोय तर त्यावेळेस त्या परीक्षेला सामोरं जात असताना मेनली आपल्याला या ठिकाणी मेन असा सुरुवातच असते, आपल्याला अभ्यास करतोय आपण तर कुठलंही आपल्याला जनरल नॉलेज आपण एमपीएससीचा अभ्यास करत असताना काय होतं की कुठेतरी कोणीतरी संदर्भ साहित्याचा उल्लेख करतो आणि बराबर काहीतरी घेऊन वाचून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तसं न करता व्यवस्थित आधी अभ्यासक्रम समजून घेणं महत्वाचं आहे. आपण त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला विश्लेषण अभ्यासक्रमाचं करणार आहोतच आणि त्याचबरोबर जो टॉपिक घेणार आहे म्हणजे आता एखादा मीन्स मुख्य परीक्षेकरिता जो काही आपला सिलेबस आखून दिलेला आहे आयोगाने, तर त्या अभ्यासक्रमाच्या नंतर जो पेपर असणार आहे मुख्य परीक्षेकरिता प्रत्येक पेपरच्या नंतर त्यासाठी लागणारे संदर्भ साहित्य यावरती आपला फोकस असणार आहे. म्हणजे ते काय कुठलं तुम्हाला अभ्यासाचं आहे, अभ्यासावं लागणार आहे आणि कशा पद्धतीने आपला प्लॅन असेल आणि त्या पद्धतीने आपण तयारी करायची आहे आणि व्यवस्थितरित्या तो विषय समजून घेऊन त्यानंतर तो जे काही पुस्तकं किंवा संदर्भ साहित्य तुम्हाला मेन्शन केली गेलेली आहेत तर त्याचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा याविषयी थोडक्यात आपण आजच्या भागात म्हणजे थोडंसं मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन म्हणून सांगितलेलं आहे सुरुवातीला. ओके, यानंतर आपण स्टार्ट करूया विश्लेषण अभ्यासक्रमाच्या संदर्भ साहित्य याबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील अजून विचारत चला किंवा सेशन झाल्याच्या नंतर आपण डिस्कशन करत राहू. ठीक आहे, चालेल. तर स्टार्ट करू मग लगेच विश्लेषण अभ्यासक्रमाचे व संदर्भ साहित्य. इथे एक आणखी एक पॉईंट मी इथं मेन्शन करेन. जे विद्यार्थी आता पहिल्यांदाच म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण आता पुढील वर्षाची परीक्षेची तयारी करताय म्हणजे आपण नवीनच तुम्ही आता स्टार्ट करताय. ओके, असं गृहीत धरून मी चालतोय. ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करताय या परीक्षेची तिथे सर्वात महत्वाचं असणार आहे या परीक्षेला सामोरे जात असताना अभ्यासक्रम काय आहे. कुठल्याही परीक्षेचा जर आपण सुरुवात करतो तर त्याआधी फक्त वर्करने वाचून किंवा कुठेतरी काहीतरी पुस्तकं काहीतरी मेन्शन केले म्हणून इथून सुरुवात नाही करायची. कधीही लक्षात घ्या अभ्यासक्रम काय आहे हे आधी जाणून घेणं गरजेचं आणि त्यानुसारच आपली वाटचाल असली पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला विषय व्यवस्थित लक्षात येतात आणि आपण त्या विषयाची व्यवस्थित म्हणजे टाइम टेबल आखून अभ्यास करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. तर पाहूया, पहिल्यांदा मी उल्लेख करेन या ठिकाणी संदर्भ साहित्याचा आपण पुढे पाहू विश्लेषण म्हणजे अभ्यासक्रम आणि विश्लेषण याबद्दल. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया पूर्व परीक्षेबद्दल. ओके, जे स्वरूप टप्पे तुम्हाला माहिती आहेत कशा पद्धती आहे, पुन्हा एकदा तरी मी मेन्शन करतो. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा पद्धतीनं ही परीक्षा या ठिकाणी पार पडते आणि त्यामध्ये आपल्याला या प्रक्रियेत साधारण वर्षभराची प्रक्रिया आपण म्हणू शकतो. त्या पद्धतीने आपल्याला परीक्षेचा म्हणजे जे काही टाइम टेबल असणार आहे तर त्याप्रमाणे आपण पुढे जात असताना मुख्य परीक्षा पहिल्यांदा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या माध्यमातून जायचंय. तुम्हाला माहिती आहे परीक्षेसाठी कुठले गुण म्हणजे कुठल्या परीक्षेचे गुण तिथे काउंट केले जातात सांगता येईल? म्हणजे आता मेरिट ज्यावेळेस लागतं. ओके, येस, अगदी बरोबर. ओके, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. पूर्व परीक्षा ही क्वालिफाय करण्यासाठी असते हे आपल्याला माहिती आहे. इथे म्हणजे ह्या परीक्षेचे मार्क्स जे आहेत ते पुढे ग्राह्य धरले जात नाहीत. मुख्य परीक्षा 1750 ओके 1750 गुणांची आहे आणि त्यामध्ये जे विषय वगैरे पुढे आपण पाहणारच आहोत वैकल्पिक विषय असणार आहेत तुम्हाला मुख्य परीक्षेकरिता. जे सामान्य अध्ययनचे विषय आहेत ते देखील कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि त्याआधी आणखी एक महत्वाचा भाग तो म्हणजेच तिथे मराठी आणि इंग्रजी असे 2 पेपर होणार आहेत सुरुवातीला. मात्र त्या विषयाचे गुण जे आहेत ते ग्राह्य धरले जात नाहीत हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, आणि त्यामुळे आपला जो
कॅल्क्युलेशन असणार आहे 1750 प्लस 275 जे इंटरव्ह्यू असतो 275 मार्काचा, एकूणच ओव्हरऑल 2025 यापैकी आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन असेल आणि ते आपलं टार्गेट असणार आहे. ओके, तर सुरुवातीला पूर्व परीक्षेसंदर्भात मी बोलतो. पूर्व परीक्षा जी आहे तर ती एकूणच कशा स्वरूपाची असेल इथे आपण मेन्शन केलेलं आहे या पूर्व परीक्षेबद्दल. तर पेपर पहिला असतो, 2 पेपर असतात पूर्व परीक्षेसाठी, एकाच दिवशी 2 पेपर होतात, सकाळ आणि दुपारच्या 2 सेशन मध्ये, आणि 2-2 तासाचे हे पेपर असतात. त्यामध्ये पहिला पेपर आहे तो कंपल्सरी 200 गुण असणार आहेत आणि 2 तासाचा हा कालावधी असेल, पदवी स्तर असेल. ओके, आणि दुसरा पेपर असेल 200 गुणांचा, मराठी माध्यम, मराठी व इंग्रजी. ओके, त्यानंतर तुम्हाला जो पदवी स्तरच आहे इथे देखील 10वी स्तर आणि 10वी ते 12वी यावरती तो सगळा तुम्हाला अभ्यासक्रम जो असणार आहे त्यालाच अनुसरून तो असेल. तर पहिला पेपर जीएसचा सामान्य अध्ययनचा आणि दुसरा पेपर त्या ठिकाणी तुम्हाला पॅसेज असणार आहे, त्या तिथे तुम्हाला पॅसेज वाचून आन्सर मेन्शन करायचे आहेत आणि बुद्धिमापन चाचणी. ओके, अंकगणित आणि बुद्धिमापन हे असणार आहे. तर अशा पद्धतीने 2 पेपर आहेत. इथे मात्र दुसऱ्या पेपर बद्दल माहिती आहे तुम्हाला, तुम्ही जाणून घेतलेला असाल किंवा इथे मी मेन्शन करेल पुन्हा एकदा. तर दुसरा पेपर जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त क्वालिफाय करायचं आहे. तिथे तुम्हाला म्हणजे आधी होतं की तिथे तुम्हाला मेरिटसाठी दोन्ही गुण ग्राह्य धरले जायचे दोन्ही पेपरचे, आता मात्र क्वालिफाय केलेलं आहे. त्यामुळे तिथे फक्त पास होण्याचं काम करायचं, जास्त तिथे ताण नाही घ्यायचं आपल्याला. मात्र आपलं टार्गेट असावं जीएस, जिथे मेरिट लागणार आहे तर जीएस जास्त त्यावरती फोकस करायचं आपल्याला. सामान्य अध्ययनचे विषय जे अभ्यासात असताना त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे व्यवस्थितरित्या आपण त्याचं शेड्यूल ते बनवणं गरजेचं आहे. ओके, हे लक्षात आलं. पहिला आणि पूर्व परीक्षेबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. पहिला आणि दुसरा हे 2 पेपर आहेत आणि याची मार्क मात्र आपल्याला फायनल परीक्षेत ग्राह्य धरले जात नाहीत. पुन्हा एकदा मी नव्याने सांगतो, ज्यांना माहिती आहे ते बेटर, परंतु नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे महत्वाचा भाग असेल. ठीक आहे, यानंतर आपण बोलूया नेक्स्ट वन, मुख्य परीक्षा, जी खूप आपल्या परीक्षा म्हणजे जे मेन टार्गेट असणार आहे ते मेन्स. यासाठी आपल्याला तयारी करायची आहे, ते कशा पद्धतीने इथे आपण तयारी करणार आहोत हे देखील मी तुम्हाला थोडंसं आधी सुरुवातीला मेन्शन करेल आणि त्यानंतर आपण एकूणच या परीक्षेबद्दल थोडंसं म्हणजे अभ्यासक्रम जो आहे आखून दिलेला त्याचं विश्लेषण आपण करूया आणि संदर्भ साहित्य त्यावरून इथे मेन्शन केले जाणार आहे. तर या मुख्य परीक्षेला सामोरं जात असताना म्हणजे अगदीच तुम्ही आतापासून तयारी करताय, मग आता तुम्ही पूर्व परीक्षा आधी होते म्हणजे पूर्व परीक्षेची तयारी सुरुवातीला केली पाहिजे का? तर अशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असायला नाही पाहिजे. ओके, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे या परीक्षेची तयारी करीत असताना पहिल्यांदा मेन्स पासून स्टार्ट करायचं आहे. जे काही विषय आखून दिलेले आहेत सुरुवातीला त्याच्यापासून आपला स्टार्ट करायचं आहे. सामान्य अध्ययनचे असतील जे विषय आहेत पुढे आपण ते मेन्शन केलेलंच आहे. जो अभ्यासक्रम काय आहे पूर्णपणे तो आपल्याला पाहायचा आहे. एक भाग तो अभ्यासत असताना आपल्याला मुख्य परीक्षेचा जीएस सोबतच 2 वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट त्याची यादी देखील आपण इथे मेन्शन केलेली आहे. कोणकोणते विषय आहेत त्यापैकी आपण निवडायचे आहेत. काही वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो, सर ऑप्शनल सब्जेक्ट कसे निवडायचे? बऱ्याच जणांना काही म्हणजे बेसिकली आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग साईडच्या मुलांचा हा प्रश्न असतो, कारण साधारण 800 जर विद्यार्थ्यांचा विचार केला गेला तर त्यांना विषय जे आहेत तर त्यापैकीच मोस्टली विषय त्यात असणार आहेत. त्यामुळे सोपा विषय असणार आहे त्यांच्याकरिता. मात्र हे इंजिनिअरिंग साईडचे जे विद्यार्थी असतात तर त्यांना एक प्रश्न पडतो की ऑप्शनल सब्जेक्ट चूज कसा करायचा. हा एक महत्वाचा भाग राहिलेला आहे तिथे. आणि यामध्ये तुम्हाला म्हणजे रॅन्डमली कोणीतरी सांगतं की आपण चर्चा करतो, बऱ्याच जणांना ऐकतो अरे हा विषय सोपा आहे हा घेऊन टाक, बरोबर, अशा पद्धतीने आपलं म्हणजे चाललेलं असतं. मात्र हे असं न करता आपण व्यवस्थित आपली कुठल्या विषयात रुची आहे किंवा एखाद्या तुम्ही मार्गदर्शक म्हणजे तज्ञ कोणी मार्गदर्शक असतील त्यांच्याशी चर्चा करून तो विषय ठरवलेला बेटर आणि त्यानंतर तुम्ही तो विषय निवडून त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. कधी अशा पद्धतीने पुढे जायचं, कोणीतरी मित्र सांगितला आणि मी विषय निवडला हे अशा प्रकारचं नकोय. ओके, म्हणजे व्यवस्थितरित्या त्या विषयाचं महत्व जाणून घ्यायचं आहे आपल्याला, त्यानंतरच वैकल्पिक विषय जे असणार आहेत ते निवडायचे आहेत. एकूणच या मुख्य परीक्षेबद्दल पुन्हा एक महत्वाचा भाग म्हणजे सांगायचं, 2 सब्जेक्ट जे असणार आहेत आपल्याला, पहिले म्हणजे भाषेचे मराठी आणि इंग्रजी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिथे तुम्हाला फक्त 25% गुण मिळवायचे आहेत. म्हणजे ते देखील तुमचं कसं क्वालिफाय म्हणून तुम्हाला ते ग्राह्य धरतील, गुण मात्र त्याचे पुढे ग्राह्य धरले जाणार नाहीत. हे एक भाग आहे. मात्र आणखीन एक गोष्ट इथे मेन्शन करायची आहे, मुख्य परीक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या वेळेस तुमचे 2 पेपरमध्ये तुम्ही जर पास झालेच नाही म्हणजे तुम्हाला आपण काय करतो, अर्हता आहे म्हणजे फक्त पासिंग पुरता आहे हा विषय म्हणून आपण त्याकडे थोडं दुर्लक्ष करतो आणि तो विषय जर आपला व्यवस्थित तयारी झाली नसेल आणि त्यात आपण पास जर झालो नसेल मग तुम्ही कितीही भारी पेपर लिहा पुढचे, म्हणजे निबंधापासून आपल्याला गुण सुरू होतात. निबंध पेपर असतो पहिला म्हणजे पहिला मराठी इंग्रजी झाला, त्याच्यानंतर तिसरा पेपर जो निबंधापासून सुरू आणि गुण ग्राह्य धरला जाणारा पहिला पेपर म्हणजे कुठला पेपर, निबंधाचा. ओके, तिथनं आपल्याला सुरुवात करायची आहे. मात्र
तो तुमचा पेपर कधी चेक केला जातो, ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा मराठी इंग्रजीमध्ये पासिंग पुरतं ज्यांनी त्यांची जेवढी अपेक्षा आहे तेवढे गुण त्या ठिकाणी तुम्ही मिळवलेले असणार आहे. त्यानंतर तुमचे पुढचे गुण जे आहेत ते ग्राह्य धरले जातात. म्हणून लक्षात घ्यायचं आहे, भाषा विषय जे आहेत तेही व्यवस्थित आपल्याला अभ्यासून लिखाण त्याचं व्यवस्थित तिथे त्या ठिकाणी करायचं आहे. अदरवाईज तुम्ही किती भारी लिहिलं, माझा एवढा अभ्यास झालेला आहे आणि बाकीच्या विषयाचं ऑप्शनल पण भारी गेलं, माझं सगळं चांगलं आहे, मात्र तुम्ही तिथे पासिंग केलं म्हणजे ती बाउंड्री जर तुम्ही क्रॉस केलीच नाही तर तुमचे खालचे पेपर जे आहेत ते तपासले जात नाहीत. आपण किती अभ्यास केलो आणि किती छान लिहिलं तरी आणि आपल्याला अधिकचे गुण मिळणार असले तरी हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर एकूणच 1750 मार्काची ही मुख्य परीक्षा आहे. येस, मुख्य परीक्षा 1750 ही असेल आणि इंटरव्ह्यू जो असणार आहे तो 275, असं एकूणच 2025. ओके, यासाठी आपला पेपर असेल आणि इथून आपले एवढे मार्क ते ग्राह्य धरले जातील. 2025 पैकी आपल्याला गुण मिळवायचे आहेत. आणि इथे म्हणजे इंटरव्ह्यूचा भाग हा नंतरचा आणि इंटरव्ह्यूला असं घाबरण्याचं काही कारण नाही किंवा तो तुम्ही कॉन्फिडन्सली तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकानं असं असतं म्हणजे इंटरव्ह्यू खूप मॅटर करतं का, तुमची मुख्य परीक्षेतील गुण जास्त मेरिटसाठी मॅटर करतात हे लक्षात घ्या, ते खूप महत्वाचे असणार आहेत. इंटरव्ह्यूचा भाग आपला तो सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण होऊन जातो. अधिक तुम्हाला तिथे खूप भारी असं चांगल्या पद्धतीने म्हणजे एक्सप्रेस व्हायचा आहे वगैरे हा भाग तो नंतर येईल. मात्र इथे आपल्याला जास्त मेहनत करायची आहे आणि ती आपण आपल्या म्हणजे अकॅडमीच्या माध्यमातून ती व्यवस्थितरित्या करून देखील घेतो, हे एक सांगायचं इथं महत्वाचं. आणि त्या माध्यमातून म्हणजे जो काही भाग असणार आहे मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषयासहित सामान्य अध्यायांची जे विषय आहेत, आपण संदर्भ साहित्य जे इथे मेन्शन करणार आहोत त्यातनंच आपले काही महत्वाचे नोट्स असतील, काही संदर्भ साहित्यांचा तुम्हाला उल्लेख त्या ठिकाणी केला जाईल आणि त्या पद्धतीने पुढील जे स्वरूप आहे त्या मुख्य परीक्षेचं तो जो अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थितरित्या करून घेतला जाईल 2026च्या परीक्षेकरिता जो आपला टार्गेट ठरवलेला आहे. आणि जो प्लॅन तुम्ही आता करताय म्हणजे ग्रॅज्युएशनच्या कोणी फर्स्ट इयरला असेल किंवा लास्ट इयरला असतील अशा विद्यार्थ्यांकरिता देखील म्हणजे तुम्ही आतापासून तयारी करताय तर हे बेस्ट टायमिंग आहे आणि इथूनच आपण स्टार्ट करणं गरजेचं आहे पुढील वर्षाच्या परीक्षेकरिता, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर या वर्षी आता पहिल्यांदाच परीक्षा होत आहे, तुम्हाला माहिती आहे रिटर्न स्वरूपात, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह झाल्याच्या नंतरची यावेळेसची पहिली परीक्षा आहे. तर त्यामुळे तुम्हाला नंतर पेपरही पाहायला मिळतील किंवा म्हणजे पुढं एक स्वरूपही तुमच्या लक्षात येणार आहे, एक म्हणजे मागची जी परीक्षा कशा पद्धतीने झाली आणि त्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल. ओके, आपण स्टार्ट करू पुढे. इथपर्यंत जर कोणाला काही अडचण असेल तर प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे मी माझ्या एकाच पद्धतीने सुरू झालं आपलं असं नको व्हायला, काय असेल तर सांगा. येस, ऑनलाईन जे कोणी असतील तर काही प्रश्न असतील तर सांगा, म्हणजे आपण जे स्टार्टच केलेलं आहे आता इथून मुख्य आपलं अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करतोय. म्हणजे अभ्यासक्रम काय असेल आणि त्याचं विश्लेषण जो आपला मेन मुख्य उद्देश आहे त्या सेशनचा तो आपण स्टार्ट करूच. तर कोणाचे काही प्रश्न असतील ऑनलाईन जे आहेत ते पण इथे विचारू शकता. करायचं मग सुरू कंटिन्यू, काही प्रॉब्लेम नाही. आणि शेवटी पण आपण डिस्कस करू, तुम्हाला जे काय वाटलं तर त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता. चालेल. ओके, तर मी थोडंसं इथे प्रत्येकाचं पुढे आपण ते विश्लेषण केलेलं आहेच. इथे आपण पाहू शकता पहिल्यांदा मेन्शन केलं होतं म्हणजे जे पेपर आहेत आपल्याला मुख्य परीक्षेकरिता त्याचं व्यवस्थितरित्या इथं नमूद केलेलं आहे. तर पेपर पहिला आणि दुसरा मराठी इंग्रजीचा असतो, 300 गुण असतात जे आपल्याला पुन्हा एकदा मी रिपीट करतो ग्राह्य धरले जात नाहीत, हे लक्षात घ्या. ओके, या विषयाचं महत्व आहे आणि नाही असे म्हणू शकतो, पण आहे यासाठी की आपले पुढचे पेपर तपासले जावेत की नाही हे दोन ठरवतात, म्हणजे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये पास होणं गरजेचं आहेच, हे लक्षात घ्या. ओके, तर किती 25 तर 25% गुणांसह तुम्हाला या ठिकाणी पास होणं गरजेचं आहे. 3 तास वेळ असतो आणि 300 गुण दोन्ही पेपरसाठी असतात. संकेतांक कोड सहित आपण ते मेन्शन केलेला आहे, तो तुम्हाला तिथे पेपरमध्ये मेन्शन करावा लागतो. तर अशा पद्धतीने ही पहिले 2 पेपर जे महत्वाचे आहेत आणि त्या बेसिसवरतीच ते खाली इथे बाकीचे पेपर दिलेले आहेत तर ते आपले तपासले जातात, हे मात्र लक्षात असू द्या कायमचं. अदरवाईज आपले पेपर पुढचे तपासले जात नाहीत, तुम्ही कितीही ते चांगल्या प्रकारे सोडवलं तरी. ठीक आहे. यानंतर तिसरा पेपर, आता मी मूळ आपल्या जे गुण ग्राह्य धरले जातात त्यांच्याकडे येतो महत्वाचं. तर पेपर क्रमांक 3 जो निबंधाचा असणार आहे आणि 250 आणि स्तर असेल पदवीचं, दोन्ही माध्यम आहे. तुम्ही जर इंग्रजी जर भाषा निवडली तुम्हाला इंग्रजीमध्ये पण देता येऊ शकतं, मराठीमध्ये पण तुम्ही देऊ शकता, दोन्ही विषय आहेत म्हणजे दोन्ही भाषेमध्ये. आणि वेळ असेल आपल्याला 3 तास. ओके, पहिला पेपर आपण म्हणू गुण ग्राह्य धरण्याकरिताचा पहिला पेपर आणि एकूणच आपला तिसरा पेपर, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर चौथा पेपर आहे सामान्य अध्ययन 1 250 परत पदवी मराठी इंग्रजी 3 तास. त्यामध्ये काय आहे सामान्य अध्ययन 1 मध्ये पुढे अजून आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यानंतर मग संदर्भ साहित्य लगेच असं व्यवस्थितरित्या आपण जाऊया एक एक करून पुढं. त्यानंतर पेपर क्रमांक 5 चौथा, तिसरा चौथा, नंतर पाचवा, टोटल पाचवा आणि
गुण ग्राह्य धरला जाणारा तिसरा पेपर. GS 2 असतो, 250 गुण सेम आणि 3 तास. प्रत्येकाला तेवढंच डिवायडेशन आहे मार्कात, तिथे कुठे काही बदल नाही. नंतर GS 3, 250 पदवी तेच आणि 3 तास. ओके, आणि सगळे कंपल्सरी सब्जेक्ट अनिवार्य. आणि त्यानंतर GS 4 म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 4, 5, 6, 7 असे एकूणच हे पेपर असणार आहेत. आणि पदवी इथे पण 3 तास. मेन यानंतर हे 2 पेपर खूप महत्वाचे असतील आपल्याला यासाठी. इथे मी थोडंसं व्यवस्थित हे करेल. GS चा आपण अभ्यास करतोय आणि त्यानंतर आपल्याला तो GS जे आहे ते पूर्व परीक्षेला देखील ते उपयुक्त ठरणार आहे. त्या पद्धतीने दोन्हीचा अभ्यास आपल्याला एकत्रितरित्या होतो. मात्र इथे असणारा आपला महत्वाचा भाग म्हणजे वैकल्पिक विषय, ज्याला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणतात. 2 विषय असतील सेम, दोघांना 3-3 तास आणि 250 मार्क असणार आहेत. ह्या ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असताना हे काळजीपूर्वक आपल्याला निवडणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही, मी मगाशी उल्लेख केला होता की कोणीतरी सांगितलंय आणि म्हणून आपण निवडलाय. पॉलिटिकल सायन्स सोपा आहे किंवा हा सोपा आहे, तो सोपा आहे विषय म्हणून मी तो घेतला आणि तुम्हाला लिहायला बेटर जातो. यापेक्षा स्वतःही आपण म्हणजे थोडासा आढावा घ्यायचा, अभ्यास करायचा आहे. जो विषय आहे ते पाहायचे आहेत. थोडासा अभ्यासक्रम जाणून घेतल्याच्या नंतर म्हणजे एखादा जर विषय असेल ऑप्शनल सब्जेक्ट, समजा सोशिओलॉजी आहे आणि तुम्ही निवडलाय, त्या विषयाची तयारी करताय, तर त्या विषयाची तयारी करीत असताना त्या विषयाबद्दल व्यवस्थित आकलन करून किंवा तज्ञ मार्गदर्शक कोणी असेल त्यांच्याशी चर्चा करूनच तो विषय निवडायचा आहे आणि त्यानंतर त्या विषयाच्या तयारीला लागायचं आहे. ते खूप महत्वाचं, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आणि त्यानंतर तुम्ही त्या विषयात अधिकचे गुण मिळवू शकता. ओके, हा एक भाग महत्वाचा आहे. म्हणून रॅन्डमली असं लगेच कुठलाही विषय चूज करू नका, हे मी इथे सांगेन तुम्हाला. तर वैकल्पिक विषय पहिला आणि दुसरा 2 विषय आपल्याला इथे निवडायचे आहेत आणि त्यानुसार हे आपले पेपर असणार आहे. एकूणच 1750 वरचे मार्क आपल्याला काउंट करायचे नाहीत. ओके, जे काही 600 असणार म्हणजे गुण 300 ते दिलेले आहेत. तर हे सर्व आपल्याला इथे 1700 गुणांपैकी 1750 पैकी आपल्याला अधिकाधिक गुण मिळवून त्या ठिकाणी मेरिट लिस्ट मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे गुण मिळवत असताना प्रत्येक विषय जे असणार आहेत आपल्या सामान्य ज्ञानाचे लिखाण करण्याचे, इथे एक गोष्ट सांगायची म्हणजेच या विषयाची म्हणजे प्रत्येक जे काही विषय आपण दिलेले आहेत GS चे पुढे येणारच आहे ते, तर त्यावेळेस आपल्याला या विषयाचा अभ्यास करीत असताना आधी काय होतं, तुम्ही एखादा विषय अभ्यासलात, ओके, वाचलात, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नोट्स काढलेत, परत एकदा वाचायचं आहे, इथं म्हणजे असा भाग होता आधीचा. आता तसं राहिलेलं नाही. एखादा विषय तुम्हाला समजलाय, ओके, तो समजल्याच्या नंतर तुमच्या शब्दात तुम्हाला ते मांडायचं आहे, हे महत्वाचं. आणि हे करीत असताना आपल्याला तिथे मुद्देसूद मांडणी करता येणं गरजेचं आहे. लिखाण करीत आणि हा लिखाणाचा जो भाग आहे त्यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी इथे मॅटर करतात. एक म्हणजे महत्वाचा भाग, तुम्ही समजून ते कितपत योग्यरित्या त्याची मांडणी केली त्यावर तुमचे गुण ठरतात. ओके, हे लक्षात घ्यायचंय. किंवा रॅन्डमली तुम्ही काहीतरी घेतलंय आणि किंवा वाचलंय किंवा मला थोडंफार काहीतरी संदर्भ जुळतोय आणि इकडलं तिकडे काहीतरी लिहिलंय, असे नसणार आहे. हे लक्षात घ्या. व्यवस्थितरित्या तो सब्जेक्ट समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची मांडणी करायची आहे आणि त्यानुसार. आणि थोडासा एक भाग असतो, काही जणांचा प्रश्न असतो, शेवटी कदाचित तो येईल पण, हस्ताक्षराच्या बाबतीत. ओके, बऱ्याच जणांना असतं की म्हणजे माझं असं हँड रायटिंग व्यवस्थित नाहीये, असं खूप जणांच्या विद्यार्थ्यांचं असतं. मग त्या गुण असतात का? तरी म्हणजे चांगला हस्ताक्षर असेल तर त्याचा थोडासा प्रभाव पडतोच, तो आहेच आहे भाग. मात्र तुम्ही जर व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिलं, म्हणजे वर्करने आपल्या पदवीचे पेपर जसे तपासतात तसे पेपर इथे तपासत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे पदवीला काय असतं, बऱ्याच ठिकाणी म्हणजे विद्यापीठांच्याकडनं मी डायरेक्ट बोलेन की खूप ठिकाणी असं होतं की तुम्ही फक्त पेजेस भरवण्याचं काम करतो आपण. म्हणजे आपल्याला माहिती असतं किंवा आपण सिनियर्स कडनं पण ऐकलेलं असतं की अरे बाबा चला, म्हणजे काय आपल्याला काही माहिती असो नसो, वरती 2-3 लाईन चांगले लिहायचे, मध्ये काहीतरी भरवलं आणि लास्टला काहीतरी लिहायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण लिहून पेपर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपल्याला मार्क पण ऍव्हरेज मिळतात. म्हणजे ते पदवीचे पेपर तपासत असताना म्हणजे तिथे आय थिंक प्राध्यापक लोक केवढं गांभीर्याने चेक करतात माहिती नाही, परंतु ते तशा पद्धतीनं इथे नसणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जे काही लिहिलेलं असेल तर ते तिथे व्यवस्थितरित्या बारकाईने तपासलं जातं. तुम्ही एक IAS किंवा IPS UPSC असेल किंवा MPSC DYSP डेप्युटी कलेक्टर ज्या परीक्षा पास होत आहेत त्यासाठी एवढं केअरलेस नसणार आहेत ते. त्यामुळे एखादं गाणं लिहून आलो मी, असं नको व्हायला. ते पूर्वी पदवीच्या पेपरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी जसं केलेलं होतं आणि तरी गुण मिळायचे, परंतु ते प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे ते पेपर व्यवस्थित चेक केलेच जात नसायचे. इथे मात्र तसं नसणार आहे. तो विषय आपल्याला व्यवस्थित तिथे मांडणी करायचा. तर मी होतो हस्ताक्षराकडे म्हणजे हँड रायटिंगकडे. तर हँड रायटिंग चांगली असेल तर तुम्हाला तो बोनस गुण असणारच आहे. मात्र असं एकदम म्हणजे न्यूनगंड बाळगायचं नाही किंवा अरे माझं हँड रायटिंगच चांगलं नाही मग मी कसं लिहिणार किंवा मग मला कमी मार्क मिळतील की काय, असं अजिबात नाहीये. तुमचं हँड रायटिंग त्यांना वाचता आलं इथपर्यंत ओके, आपल्याला लिहिता येतं, आपण लिहिल्याच्या नंतर एखाद्याला वाचता यावं, एवढं जरी तुमचं अक्षर व्यवस्थित असेल तरी सफिशियंट आहे. असं अगदीच खूप खोलात जायचंय, मला भारीच खूप लिहायचं होतं वगैरे, याच्यात काही जास्त ताण नाही घ्यायचं. तुम्ही जे काही लिहिलंय समोरच्याला वाचता येते एवढं सफिशियंट आहे. फक्त तो बोनस गुण असेल की तुमच्या म्हणजे हँड रायटिंग खूपच चांगली असेल तर ते बेस्ट म्हणजे एक प्लस पॉईंट म्हणून आपण, एवढंच. ओके, तर हे लक्षात घ्या. आणि विषयाची मांडणी व्यवस्थित त्या ठिकाणी करायची, मुद्देसूद वगैरे आपल्याला ते लिहित असताना, आणि त्यातनंच आपल्याला गुण अधिकचे मिळवता येतात. येस, पुढे जाऊया आपण.
ह्या विषयांचं सगळं तुमच्या स्वरूप लक्षामध्ये किती विषय वगैरे काय कशा पद्धतीनं, आणि इथूनच आपल्याला गुण ग्राह्य धरले जातात, वरील विषयाचे नाही. तिथे फक्त आपल्याला पासिंग पुरतच असणार आहे. नेक्स्ट वन, पहिला पेपर असेल मराठी भाषेचा. ओके, लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग इंग्रजी होणार आहे पेपर. यामध्ये मराठी भाषेच्या अर्थकारी पेपरमध्ये काय आहे ते थोडस सविस्तर आपण इथं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर जाणून घेऊया एक एक आता पुढे. अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि त्यानंतर संदर्भ साहित्य, हे दोन्ही गोष्टी. तर महत्वाच्या गद्याचे वाचन, आकलन क्षमता, मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याच्या उमेदवारातील क्षमता तपासणे हे या पेपरचं मेन उद्दिष्ट आहे. ओके, प्रश्नांचे स्वरूप हे स्थूलमानाने पुढील प्रमाणे असेल. कशा पद्धतीने, तर दिलेल्या परिच्छेदांचं जे काही पॅसेज दिलेले आहेत त्याचं आकलन करणं, त्यानंतर संक्षिप्त लेखन असेल. ओके, त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह असणार आहेत. नोटही करू शकता करायचं असेल तर. मी परत थोडस सावकाश येतो. ओके, स्पीडली होत असेल तर लगेच मला तिथं सांगा आवर्जून. तर प्रश्नांचे स्वरूप हे अशा पद्धती असेल. या मराठीच्या पहिल्यांदा आपण जो अर्थकारी असणार आहे आपल्याला पासिंग साठी, परिच्छेदांचे आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ आणि शब्दसंग्रह, त्यानंतर लघुनिबंध असतील, छोटे निबंध लिहायचे आपल्याला, आणि इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी हे भाषेचा अनुवाद त्या ठिकाणी ट्रान्सलेट देखील आपल्याला करायचा आहे. जे पॅसेज दिलेले जातील त्या ठिकाणी तुम्हाला ते वाचून त्याचं मराठीचं इंग्रजीत करायचं आहे. पुन्हा एकदा इथे मेन्शन केलेलं आहेच, मी वारंवार ते रिपीट केलेलं आहे, लक्षात घ्या. इथे आपल्याला 25% गुण मिळवायचे आहेत. परतही मेन्शन केलं होतं आपण सुरुवातीलाच, 25% गुण मिळवायचे आहेत. आणि हा पेपर जो आहे तर तो यातील गुण जे आहेत ते मानांकनासाठी मोजण्यात येणार नाही. ओके, तर अशा एक स्वरूपाचं एकूणच मराठी विषयाची आपल्याला तयारी करीत असताना यावरती भर द्यायचा आहे. आलं लक्षात? ओके, येस, अशा पद्धतीने पेपर असेल आणि त्यात फक्त आपल्याला 25% गुण मिळवायचे. पासिंग पूर्ण तेवढी तयारी करून घ्यायची आहे. यानंतर आपण बोलूया नेक्स्ट, जाऊया पुढे. केलंय नोट तुम्ही? सेकंड पेपर असेल दुसरा. पहिला मराठीचा झाल्याच्या नंतर इंग्रजी हा सेकंड असणार आहे. अर्थकारी 25% गुण इथे आपल्याला मिळवायचे आहेत, तर त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. ओके, इथेही 25% गुण हे लक्षात घ्या. पासिंग पुरतं आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. तर इथे प्रश्नांचं स्वरूप कसे असेल, सेम त्याप्रमाणेच दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ व शब्दसंग्रह असतील आणि लघुनिबंध असतील. मराठी ज्याप्रमाणे होतं आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणेच एकूणच या पेपरचं स्वरूप हे असं असणार आहे. ओके, मराठी इंग्रजी दोन्हीचे सेम. आणि हा पेपर देखील अर्थकारी स्वरूपाचा असेल. याचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही. ते पुन्हा रिपीट करतोय कारण बऱ्याच जणांना ते लक्षात राहत नाही पुन्हा की मराठी इंग्रजीचे गुण आपल्याला ग्राह्य धरतात का नाही. तर 1750 मार्काचीच परीक्षा आहे. निबंधापासून पुढे गुण मात्र आपल्याला ग्राह्य धरले जातात, हे लक्षात घ्या. येस, ऍज इट इज मराठी इंग्रजी हे दोन पेपर झाले आपले. यानंतर येस, आता महत्वाचा जो आपल्याला परीक्षेसाठी आणि आपल्याला म्हणजे ज्या मार्काच्या आधारावरती आपल्याला पोस्ट मिळणार आहे ते म्हणजेच निबंध लेखन, पेपर क्रमांक 3. आणि एकूणच गुण ग्राह्य धरला जाणारा पहिला पेपर म्हणजे तो कुठला पेपर, निबंधाचा पेपर असणार आहे. आता इथे आपल्याला प्रत्येक विषयामध्ये विषय म्हणजे जो काही विषय असणार आहे त्याची मांडणी करीत असताना एकदम मुद्देसूद व्यवस्थितरित्या ते पेपर लिहिणं गरजेचं आहे आणि त्यातूनच आपल्याला अधिकचे गुण मिळवता येतात, हे लक्षात असू द्या. ओके, निबंधाचा पेपर आहे तिसरा आणि एकूण गुण असतील 250. ओके, आता तिथे 300 गुण होते, ते विषय संपला, 25% गुण मिळवायचे आहेत. इथून मात्र आपल्याला 250 गुण असतील म्हणजे 250 मार्क्स असतील आणि प्रत्येक विषय आता आपल्याला 250 मार्काचाच असणार आहे 9 पेपर पर्यंत. आता तर पाहूया आपण पुढे. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविविध विषयावरती निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित असणार आहे. ओके, तर हा एक भाग महत्वाचा. या ठिकाणी निबंध, बरेचसे निबंध आपण असतो शाळा असतील किंवा महाविद्यालयात तुम्ही निबंध लेखन केलेलं असणारच आहे. मात्र इथे निबंधाची मांडणी करीत असताना जो विचार तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मांडणार आहात वैयक्तिक, म्हणजे तिथं असं नाही की कुठले तरी रॅन्डम तुम्ही जे निबंध घेतलेले आहेत वाचलेला आहे आणि तेच कॉपी करून तिथं पेस्ट केलेलं आहे असं नको. तुमचे विचार देखील त्या ठिकाणी म्हणजे लिखाण तिथे कसं, परत एकदा सांगेन, हे पदवीचे प्राध्यापक ज्याप्रमाणे पेपर तपासतात त्या पद्धतीने तिथे पेपर तपासत नाही. तुम्ही तिथे काय लिहिताय, त्यांना किती प्रमाणात मूर्ख बनवताय हे देखील त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे तुम्ही काहीतरी लिहायला जाताय आणि नाही असं लिहिलं तरी चालतं असं नाही, ते त्यांच्या लक्षात लगेच येतं तुम्ही तिथे कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. त्यामुळे ते मुद्देसूद मांडणी करणं प्रत्येक विषयाच्या बाबतीत बोलेल मी, निबंध आहेच आहे, बाकीचे जे काही आपले टॉपिक असणार आहेत ते देखील. ओके, तर त्याबद्दल आपल्याला व्यवस्थितच तयारी करायची आहे. निबंध लेखनाचा पेपर असेल 250 गुण आणि यानंतर पेपर 4. तर इथून आता आपण व्यवस्थित माहिती घेऊ.
निबंध लेखनाच्या नंतर म्हणजे व्यवस्थित माहिती इन द सेन्स की संदर्भ साहित्याचा आता इथे मी उल्लेख करेल. चौथा पेपर आणि जो गुणग्राह्य धरला जाणारा एकूणच दुसरा पेपर सामान्य अध्ययन 1 GS1. ओके, पहिला पेपर. चौथ्या पेपर पासून स्टार्ट होतं GS ला आणि सर्वात शेवटी 2 ऑप्शनल असणार आहेत. ओके, येस. तर पेपर 4 याचा संदर्भ साहित्य मेन्शन करेल मेनली. हे एवढं नंतर तुम्हाला मिळून जाईल, हे डिटेलमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही, नोट करू नका. फक्त लक्षात घ्या चौथा पेपर सामान्य अध्ययन जो 250 गुणांना आहे, तर त्याबद्दलची तो पेपर काय आहे तर ते जाणून घेऊ पहिल्यांदा. तर भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल आणि महाराष्ट्राच्या काही भारांसह, म्हणजे एकूणच शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर हिस्ट्री आणि जिओग्राफीचा पहिला GS चा पेपर आहे. ओके, इथे आपण व्यवस्थित आयोगानं स्पेशल असं म्हणजे मेन्शन केलेलं आहे. आपण आपल्या भाषेत हिस्ट्री जिओग्राफी असं लक्षात ठेवू शकता GS, आणि हा फक्त एवढं लिहिलं तरी चालेल. पहिला GS तुमचा चौथा पेपर जो असणार आहे, म्हणजे सामान्य अध्ययनचा पहिला पेपर आणि एकूणच चौथा पेपर. तर त्याबद्दल फक्त हे नोट करा, भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या भारांशासह. शब्दप्रयोग वेगळे असले तरी कन्फ्युजन व्हायचे काही कारण नाही. महाराष्ट्राच्या संदर्भासह हा आपल्याला विषय अभ्यासाचा आहे. आला लक्षात? तर हे एवढं फक्त नोट करा, म्हणजे GS पहिला पेपर काय आहे तुमच्या लक्षात आला असेल. आणि त्यानुसार या विषयाची तयारी करीत असताना आपण लगेचच काय केलेलं आहे, आता जो सेशन महत्वाचा आपलं जो टायटल आहे त्याप्रमाणे आपण संदर्भ साहित्य, अभ्यासक्रम, त्याचं विश्लेषण आणि त्याचबरोबर त्या संदर्भ साहित्य काय अभ्यासावे लागणार आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. आता डिटेलमध्ये इथे दिलंय, थोडंसं मी एकदा रीड करतो फक्त काय असेल त्यामध्ये. तर भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील. म्हणजे थोडंसं डिटेलमध्ये ते दिलेलं आहे. ओके, महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष भक्ती चळवळ, त्याचे तत्वज्ञान, त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या माध्यमापासून महत्वपूर्ण घटना, स्वतंत्र लढ्यातील विविध टप्पे. ओके, स्वातंत्र्य लढा, आणि हे खूप महत्वाचं असणार आहे जो आपल्याला पूर्व परीक्षेला देखील आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण मुख्य परीक्षेची ज्यावेळेस सुरुवात करतो, तयारीला करतो, त्यावेळेस GS इथे ह्या विषयाची तयारी करीत असताना आपला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी पूर्व परीक्षा अभ्यास थोडासा होत असतो. म्हणून आपण पहिल्यांदा पूर्व परीक्षा अभ्यास करतो का? नाही. तयारी करत असताना आपली स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, पहिल्यांदा मुख्य परीक्षेपासून पूर्व परीक्षेकडे जातो आणि त्यातनं आपल्याला रिटर्न स्वरूपात तयारी करत असतो. आणि त्यामुळेच उत्तर लेखनाचा सराव ज्यावेळेस करत असतो या विषयाच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली जो टॉपिक तुम्हाला इथे कव्हर होत आहे तो पूर्व परीक्षेला देखील कव्हर होत आहे. म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास तो झालेला असतो आणि शेवटी आपल्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी जो शिल्लक असतो, साधारण 3 महिन्याच्या आधी आपण म्हणू, त्यावेळेस आपण पूर्व परीक्षेला तयारी करायची. आणि त्यामध्ये पूर्व परीक्षेला अभ्यास करीत असताना जो काही अभ्यासक्रम आहे त्या परीक्षेचा तो वाचत असताना तुम्हाला हे मुद्दे सर्व परत रिपीट होणार आहेत. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला तो परत रिकॉल होईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला तिथे ते रिव्हिजन स्वरूपात असं म्हणू आपण. आणि नंतर पुन्हा एकदा पूर्व झाल्याच्या नंतर ऑलरेडी आपण मेन्सचा तयारी केलेला असतो आणि पुन्हा मेन्सच्या तयारीला मधला जो वेळ असतो तर तिथे पुन्हा आपल्याला रिटर्नची प्रॅक्टिस करता येतं. आधीच आपला अभ्यास झाला असतो, पुन्हा रिव्हिजनला त्यावेळेस टाइम असतो. आलं लक्षात? त्यामुळे जे काही टॉपिक आहेत किंवा आखून दिलेले आहेत GSचे, ते आपल्याला पूर्व आणि मुख्य दोन्ही एकत्रित त्या ठिकाणी तयारी करायची आहे. त्यानंतर परत एक्सप्लेन केलेले स्वातंत्र्यानंतर एकत्रीकरण, देशांतर्गत पुनर्रचना, जगाच्या इतिहासात 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला त्या अभ्यासाच्यानंतर समजून जाईल. ओके, हे सर्व उल्लेख केलेला आहे. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, भारताची विविधता, महिला संघटनाची भूमिका, लोकसंख्या संबंधित मुद्दे वगैरे. त्यानंतर जागतिक भारतीय समाजावरील परिणाम, मी शॉर्ट मध्ये थोडंसं मेन्शन करून पुढे जातोय. ओके, नंतर ते आपण पाहू शकता. परत सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता, एकूणच त्या जो काही दिलेला आहे आपण सामान्य अध्ययन 1चा त्याला त्याने एक्सप्लेन केलेलं आहे डिटेलमध्ये, अशा पद्धतीने ते असेल. तसंच जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्ती वितरण, जे भूगोलाच्या संदर्भात, परत भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रीय वादळ वगैरे वगैरे भूगोलाचा जो काही भाग आहे तर हा सगळा इथे मेन्शन केलेला आहे. तर अशा पद्धतीने सामान्य अध्ययन 1 आणि एकूणच चौथा पेपर जो असणार आहे तो आपला गुणग्राह्य धरला जाणारा एकूणच दुसरा पेपर. ओके, इथं लक्षात, पहिला निबंध झाला GS फर्स्ट आणि हा विषय जो आहे हिस्ट्री आणि जिओग्राफी, हे असं थोडं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि व्यवस्थित त्याचा जर तुम्हाला उल्लेख करायचा असेल तर इथे मेन्शन केलेला आहे. GS1 भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. आलं लक्षात? जाऊया पुढं. तर या विषयाची तयारी करीत असताना नेमकं म्हणजे अभ्यासक्रम जो डिटेल म्हणजे परत एकदा थोडंसं ते मेन्शन केलेलं आहेच, थोडंसं जाणून घेऊया. भारतीय प्राचीन संस्कृती, आधुनिक काळ, साहित्य, कला, प्रकार, स्थापत्य, त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास म्हटल्याच्या नंतर ब्रिटिश भारतामध्ये आल्याच्या नंतर ह्याला हा जो कालावधी आहे जवळपास
आपण पाहतो इतिहासाचं थोडंसं एक्सप्लेन करत असताना ब्रिटिश भारतात आल्याच्या नंतर जसं 1600ला ईस्ट इंडिया कंपनी वगैरे स्थापन झाली, मात्र त्यानंतर 1757 पासून मेनली ग्राह्य धरलं जातं, ज्यावेळेस गव्हर्नर जनरल वगैरे त्यांचं कारकिर्दी सुरू होते आणि खऱ्या अर्थाने म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये आले आणि तिथून त्यांचा म्हणजे कारभार सुरू झाला गव्हर्नर जनरलच्या स्वरूपाने, तर तिथपासून तर भारताला मिळालेलं स्वातंत्र्य 1947 पर्यंत यामध्ये आपल्याला तो अभ्यासाचा आहे आधुनिक भारताच्या इतिहासात. त्यानंतर संत चळवळ आहे, स्वतंत्र चळवळीतील विविध टप्पे आणि महत्वाच्या व्यक्ती, जगाच्या इतिहासातील महत्वाच्या घटना. तर हे नोट करताय, परत ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळून जाईल. ओके, ते लक्षात असू द्या फक्त. हा जो अभ्यासक्रम आहे जो मगाशी आपण इथे एक्सप्लेन केलंय यातनच ते पुढं आहे. ओके, यस. मेन म्हणजे त्यातल्या त्यात वाटलं असं तुम्ही नोट करू शकता, हे करून घ्यावा. म्हणजे आपण शॉर्ट मध्ये ते सांगितलं की कशा पद्धतीने आहे, हे इथे त्यांनी एक्सप्लेन केलंच आहे डिटेलमध्ये. ओके, हे एवढं आपल्याला अभ्यासायचं आहे मेनली, तर हे नोट करू शकता. अभ्यासक्रम जो आहे नोट करा तुम्ही, तुमच्याकडे राहील म्हणजे ते व्यवस्थित असं. ज्यांना करायचं ते करू शकता. अभ्यासक्रम भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळ आणि साहित्य, कला प्रकार व स्थापत्यशास्त्र. प्राचीन भारताचा इतिहास थोडक्यात म्हणजे भारतीय संस्कृती प्राचीन थोडस तो इतिहास आपल्याला अभ्यासाचा आहे. संत चळवळी आहेत, आधुनिक भारताचा इतिहास आहे, आणि स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे आणि महत्वाच्या व्यक्ती, जगाच्या इतिहासातील महत्वाच्या घटना, हे देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती असेल तर तिथे देखील आपल्याला थोडंसं अभ्यासावं लागणार आहे. आता GS1 सामान्य अध्ययन 1 आणि एकूणच चौथा पेपर हिस्ट्री जिओग्राफी जो इथे मेन्शन केलेला आहे, त्यासाठीचे आपण संदर्भ साहित्य काय असणार आहे ते आपल्याला पाहायचं आता इथे. ओके, तर सर्वप्रथम एनसीईआरटी बुक्स इथनं सुरुवात करायची आहे, जे की महत्वाचा भाग असेल अभ्यास करीत असताना. आपल्याला एनसीईआरटीचे बुक्स अभ्यासावे लागणार, बेसिक इथनं स्टार्ट करावंच लागेल आपल्याला. डिरेक्ट आपण कुठलंही पुस्तक घेतलं संदर्भ साहित्य म्हटल्याच्या नंतर हे लक्षात घ्या की आपण लगेच कुठलं तरी एखादं पुस्तक घेतलं आणि अभ्यासाला लागलो असं नाहीये. आपल्याला बेसिक पूर्ण सुरुवातीपासून जायचं आपल्याला. तर एनसीईआरटी यामध्ये बराचसा भाग आपला कव्हर होणार आहे. आणि इथं पुन्हा मी एकदा नमूद करेल, मुख्य परीक्षेसोबतच तुम्हाला म्हणजे पूर्व परीक्षेची तयारी देखील या ठिकाणी होणार आहे. सामान्य अध्ययन GS पहिला आणि एकूण चौथा पेपर, त्या संदर्भात आपण इथं माहिती घेतोय. आणि त्याचे संदर्भ साहित्य त्यामध्ये पहिल्यांदा एनसीईआरटी आणि नंतर असेल महाराष्ट्र राज्य शालेय पाठ्यपुस्तकं, जे काय आपले स्टेट बोर्डची पुस्तकं असणार आहेत ते देखील आपल्याला दोन्हीही अभ्यासाचं आहे. ओके, इयत्ता 11वी-12वी एनसीईआरटी मधील कला संस्कृती संबंधित प्रकरणे हे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासाचं. संदर्भ साहित्यामध्ये एक महत्वाचा भाग असेल एनसीईआरटी मधला. एनसीईआरटी आणि शालेय पाठ्यपुस्तक यावरती आपल्याला सुरुवातीला बेसिक पहिल्यांदा इथनं स्टार्ट करायचं. लक्षात घ्या, डायरेक्ट पुस्तकं वाचायला जायचं नाहीये. कुठले जे नंतर तुम्हाला ते येणारच आहेत, तुम्हाला ते मेन्शन केलेले आहेत ते कोणते पुस्तक आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत पुढं. मात्र एनसीईआरटी आणि शालेय पाठ्यपुस्तके हे दोन खूप महत्वाचा घटक असणार आहे या परीक्षेची तयारी करत असताना. म्हणजे प्रत्येक विषयाच्या बाबतीत आपल्याला सुरुवात तिथूनच करायची आहे. सामान्य अध्ययनाच्या बद्दल ज्यावेळेस आपण माहिती घेतोय इथे, तर तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, आपल्याला प्रत्येक ठिकाणी एनसीईआरटी बुक्स आणि शालेय पाठ्यपुस्तके या थ्रू जावं लागणार आहे. 11वी-12वी एनसीईआरटी मधील कला संस्कृती संबंधित प्रकरण, त्यानंतर कला व साहित्य हे नितीन सिंघानिया यांचं पुस्तक आहे आणि ते इंग्लिशमध्येच आहे, तर हे देखील महत्वाचं असेल. आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे बिपिन चंद्राचं पुस्तक आहे आणि ते आपल्याला हिस्ट्रीसाठी खूप महत्वाचं असेल. हे सर्वांनी ते नोट करायचं आहे. संदर्भ साहित्यामध्ये एक महत्वाचा बुक म्हणून आपण ते रेफर करू शकतो आणि त्या माध्यमातून अधिक माहिती आपल्याला मिळेल, जी परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि जे आपल्याला पुढे म्हणजे लिखाणी करायचं आहे आणि दोन्ही परीक्षेकरिता ते महत्वाचं असेल. इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्रा, हा हे इंग्लिशमध्येच आहे, ते जे आहे ते अवेलेबल. ओके, हा इंग्रजीमध्ये थोडस आपलं अडचणीचं ठरतं ते, त्यामुळे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं एक आहे. आणि आणखी एक बुक मी तुम्हाला सांगेन, ग्रोवरचं तुम्ही रेफर करू शकता. ग्रोवर ऐकलेलं असेल हिस्ट्रीसाठी, तर ते एक बेटर राहील. ठीक आहे, नेक्स्ट वन भूगोलाकरिता, म्हणजे भूगोलाचा थोडस सिलेबस आधी आणि त्यानंतर मग मेन जो आहे जे आपला अभ्यासाचं आहे ते शॉर्ट मध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर त्याचे संदर्भ साहित्य पाहूया. प्राकृतिक भूगोल, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र. त्यानंतर भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, आर्थिक भूगोल आणि मानवी भूगोल. जो अभ्यासक्रम दिलेला होता मग अशी आपण पाहिलं, मोठी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते GS1 मध्ये, त्यातनं आपण हे इथे मेन्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला ते अभ्यास करायचा आहे. जिओग्राफीमध्ये महाराष्ट्र, भारत, आर्थिक भूगोल हे सर्व आपल्याला अभ्यासावं लागणार आहे.
GS1 मध्ये. परत रिपीट करतो, GS1 पहिला पेपर हिस्ट्री जॉग्राफी चा असेल आणि तो आपला एकूणच चौथा पेपर असणार आहे आणि गुण ग्राह्य धरला जाणारा दुसरा पेपर एकूणच GS1. इतिहास आणि भूगोल एक महत्वाचे विषय दोन. ओके, यानंतर नेक्स्ट वन म्हणजेच याची संदर्भ साहित्य आपण पाहूया परत एकदा. आणि पर्टिक्युलरली ज्यावेळेस तुम्हाला इथं मेन्शन केलेलं आहे की कुठून कुठल्या स्टँडर्ड पर्यंत ते आपल्याला एनसीईआरटी अभ्यासाचे आहेत, म्हणजे सर्वच एनसीईआरटी आहेत का, नाही. तर जिथे कुठे मेन्शन केलेलं आहे जे इयर वगैरे कुठल्या वर्षापासून आपल्याला ते अभ्यासाचं आहे त्या विषयासाठी, तर ते तेवढंच करायचं आपल्याला, पूर्णच्या पूर्ण असं नाही. जसं की मगाशी आपण हिस्ट्री बद्दल मेन्शन केलं होतं त्याप्रमाणे जॉग्राफीचं जे आहे तर आपल्याला इथे 6वी ते 12वी स्टेट बोर्ड, एनसीईआरटी सुद्धा 6वी ते 12वी स्टँडर्ड पर्यंत म्हणजे एससीईआरटीचे पुस्तकं आणि स्टेट बोर्डचे आपल्याला हे अभ्यासणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो, याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. पहिल्यांदा हे महत्वाचं आहे, बेसिक रीड करणं गरजेचं आहे. बरेचसे प्रश्न पूर्व परीक्षेचे म्हणा किंवा मुख्य परीक्षेकरिता जे कामाला येणार आहेत आपल्याला माहिती जी असणार आहे त्या माध्यमातून पुढे जायचं आणि त्यानंतर डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ओके, एनसीईआरटी स्टेट बोर्ड एक महत्वाचा भाग असणार आहे. त्यानंतर सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरणावरती पुस्तक आहे, ते बेस्ट आहे. ओके, त्याला म्हणजे पर्यायच नाही असं आपण म्हणू, ते तुम्हाला अभ्यासाचं आहे. त्यानंतर भारताचा भूगोल माजिद हुसेन यांचा आहे. ओके, तर ही जॉग्राफीच्या संदर्भात नोट करू शकता. संदर्भ साहित्य एक महत्वाचे आणि याला अनुसरून आपल्याला ते अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. स्टेट बोर्ड एनसीईआरटी वरती अधिकचा भर असावा. सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही प्रिपरेशन करता हे वाचूनच पुढचे आपल्याला म्हणजे संदर्भ साहित्याकडे वळायचं आहे. आणि याचं मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे आपल्याला बऱ्याचदा हे अभ्यासून झाल्याच्या नंतर आता बराच तुमचा प्रश्न असेल की हे वाचत असताना मग कशा पद्धतीने वगैरे, तर ते वाचत असताना आपण ते सांगणार आहे काय कशा पद्धतीने ते अभ्यासलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यावरती प्रश्न कशा स्वरूपाचे हे विचारले जाऊ शकतात, कुठला टॉपिक कसा अभ्यासाचा आहे हे आपण ते म्हणजे आपल्या क्लासच्या मध्ये तुम्हाला ते सर्व डिटेलमध्ये ते एक्सप्लेन करणार आहोत आपण. ओके, तर 6 to 12 स्टँडर्ड एनसीईआरटी स्टेट बोर्ड 6वी ते 12वी भूगोलाकरिता आणि सौदी सर आणि माजिद हुसेन भूगोल पर्यावरणासाठी सौदी सर आणि भारताच्या भूगोलसाठी माजिद हुसेन यांचं पुस्तक. यानंतर नेक्स्ट वन GS2. ओके, सामान्य अध्ययन दुसरा पेपर आणि एकूणच 5वा पेपर गुण ग्राह्य धरला जाणारा तिसरा पेपर. निबंध GS1 आता GS2 हे फक्त लिहा वरती. तर तो थोडक्यात क्वालिटीचा असा संदर्भ आपला पेपर असा आपण डायरेक्टली म्हणू शकतो आणि त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे. प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. सामान्य अध्ययन GS2 एकूण क्वालिटीचा पेपर असं तुम्ही त्याला म्हणू शकता शॉर्ट मध्ये. तो देखील 250 मार्कालाच आहे. येस, पेपर 5 250 गुण. प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह, महाराष्ट्राच्या काही संदर्भासह. ओके, तर पाहूया यामध्ये थोडंसं म्हणजे अभ्यासक्रम जो दिलेला आहे तर ते आपण थोडंसं मेनली ते मेन्शन केलं. त्यापैकीच भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचं आहे. त्यानंतर उत्क्रांती, वैशिष्ट्य काय आहेत, सुधारणा, मूलभूत संरचना अशा पद्धतीने एकूणच संविधानाबद्दलचा आपल्याला आढावा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. अगदी डिटेलमध्ये ते परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि त्या अनुषंगाने आपल्याला तो अभ्यासाचा आहे आणि आपल्याला तिथे मांडणी जी करायची आहे त्यामुळे आपल्याला तो विषय अभ्यासात असताना एकूणच बारीक सारीक गोष्टी नोट करायच्या आहेत हे लक्षात घ्या. आणि तिथे आपल्याला अभ्यासाचं आपण जे काही डिटेल इथे मेन्शन केलेलं आहे तर त्या पद्धतीनंच ते पूर्णपणे कव्हर करायचं आहे. भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, भारतीय संविधानाची उत्क्रांती, वैशिष्ट्य, सुधारणा सर्वच त्यामध्ये आलं, पार्श्वभूमी सहित आपल्याला ते अभ्यासाचं आहे. त्यानंतर भारतीय संविधान जे आहे तर इतर देशांची तुलना त्यामध्ये केलेली आहे तर ते देखील आपल्याला पाहायचं आहे. जे संविधान आहे भारताचं आणि इतर देशांचं तो एक तुलनात्मकरित्या आपल्याला अभ्यासाचा आहे. त्यानंतर कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना याचाही थोडक्यात आढावा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर केंद्र राज्य यांच्या योजना, त्या योजनांचा आढावा. महत्वाचा भाग तो म्हणजेच भारत आणि भारताच्या शेजारी जे काही राष्ट्र आहेत त्यांच्याशी असलेला भारताचा संबंध, तर तो एक महत्वाचा विषय टॉपिक आपण या पॉलिटीमध्ये आपल्याला अभ्यास लागणार आहे. आणि काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना असतील. ओके, तर त्याबद्दल माहिती घ्यायची म्हणजे IMF असेल किंवा
त्या ठिकाणी WHO आहेच, अशा बऱ्याचशा संघटना ज्या आहेत त्या संघटनाबद्दल आपल्याला अनेक संघटनांबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये. यानंतर नेक्स्ट झाला इथपर्यंत नोट केलं. चल हा अभ्यासक्रम. त्यानंतर हा GS सेकंड विषय अभ्यासत असताना संदर्भ साहित्य जे आहेत तर ते आपण इथे मेन्शन केली, ते आपण पाहूया काय आहेत नेमकी. पुन्हा एकदा एनसीईआरटीची पुस्तके ही आपल्याला अभ्यासाचं आहे. एनसीईआरटी आपल्याला अभ्यासूनच पुढे जायचं हे लक्षात ठेवा. एनसीईआरटीला पर्याय नाही. त्यानंतर एनसीईआरटीचं म्हणजे 11वीचं पॉलिटिकल थेअरी, त्यानंतर क्लास 12 इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क आणि क्लास 12चं पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स आणि क्लास 12चं कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स. ओके, तर हे आपल्याला वाचायचं आहे. म्हणजे कुठल्या व्यवस्थित त्याचं विस्तृत आपण एक्सप्लेन केलेलं आहे ते क्लास 11, क्लास 12 आणि त्यात काय आपल्याला अभ्यासायचं आहे. एनसीईआरटीची पुस्तके महत्वाची असणार आहेत. संदर्भ साहित्य हे आपल्याला म्हणजे मुख्य परीक्षेचे जे आपण इथे मेन्शन केले अभ्यासक्रमासहित, तर ती आपण अभ्यासूनच आपल्याला ते पुढे जायचं, लक्षात घ्या. म्हणजे एनसीईआरटी महत्वाचा भूमिका असणार आहे एनसीईआरटीचा. काही प्रश्न असतील ऑनलाईन पण जे विद्यार्थी आहेत, लगेच काही तुम्हाला असं वाटलं काय कुठे विचारायचं तर विचारू शकता, किंवा आपलं सेशन झाल्याच्या नंतर आपण प्रश्नोत्तरासाठी एक शेवटी वेळ आहेच तेव्हा आपण चर्चा करू. ओके, यस, तुमचे काही प्रश्न असतील तर. नेक्स्ट याच्या पुढे आपण जाऊ संदर्भ साहित्याच्या नंतर. यस, पुन्हा आता आपला इकडं मेन पुस्तकं जी आहेत तर इंडियन पॉलिटी, बऱ्याच तुम्हाला माहिती असेल, ऐकलंय असेल, एम लक्ष्मीकांत, एकदम दर्जेदार आणि बेस्ट पुस्तक असं म्हणू आपण. आणि त्याला ऑप्शन म्हणजे पॉलिटीसाठी अभ्यासनाकरिता लक्ष्मीकांत या पुस्तकाला दुसरा एक पर्याय आपण आहे असं सध्याला तरी म्हणू शकत नाही. ओके, लक्ष्मीकांतचं एक बेस्ट पुस्तक आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख DD बसू आणि आपली संसद म्हणून आहे सुभाष कश्यप यांचं. तर हे आपल्याला पुस्तक या ठिकाणी अभ्यासाचे आहे. इंडियन पॉलिटी, एम लक्ष्मीकांत, भारतीय राज्यघटनेची ओळख DD बसू यांचं पुस्तक आहे आणि आपली संसद सुभाष कश्यप. काही जणांना प्रश्न पडला असेल सर एवढं सगळं अभ्यास होतं का किंवा वाचायचं कसं, हो की नाही. बरं, म्हणजे असं अभ्यासक्रम पाहिला खूप सारं असं वाटतं, त्यात आपलं लिखाणही करायचं आहे आणि एवढी सारी पुस्तकं वाचायची आहेत, एनसीईआरटी पण आलं हे असं वाटतं आपल्याला वर करणे. मात्र ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाची सुरुवात करता आणि जी वेळ आपण दिलेली आहे म्हणजे आपण अभ्यासाला साधारण 10-12 तास 14 तास जे काय आपण कॅल्क्युलेशन केलेलं असणार आहे त्यानुसार त्यात सातत्य ठेवल्याच्या नंतर एक एक टॉपिक जे आहे आपण एकदमच एकत्र सगळं करणार आहे का, नाही. आपल्याला सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगितलेलं. म्हणजे सुरुवात करीत असताना स्टार्टिंगला जे पुस्तक आहेत संदर्भ साहित्य दिलेले ज्या विषयाचे तिथं आपण हळूहळू सुरुवात करतो, एक एक संपवत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यानंतर तो विषय समजून घेऊन संपवत म्हणजे फक्त वाचायचं आणि बाजूला काढायचं आणि झाला अभ्यासक्रम आपला म्हणजे वाचून झाला असं नाहीये. ते व्यवस्थित वाचायचंय, समजून घेऊन, आणि तेवढा वेळ आपण दिल्याच्या नंतर ते पूर्ण होतं. त्यासाठीच तो वेळ लागतो. आणि म्हणूनच तुम्ही आता म्हणलं ना की सेकंड इयर झाले, आता थर्ड इयरला आहे, तर एखाद्या 2 वर्षात तुम्ही म्हणजे पुढील वर्षाच्या तयारीसाठी तर एकदम बेस्ट आहे हा ऑप्शन, म्हणजे हा टायमिंग. तर तुम्ही या पद्धतीने त्याची तयारी करू शकता व्यवस्थितरित्या. तर तो वेळ आपल्याला देणं गरजेचं आहे. फक्त इथे आलोय मी MPSC करतोय आणि पहिलं कसं ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्यामुळे आपण इतर गोष्टी करत करत पण हे करू शकतो अशा टाईपचं होतं. म्हणजे थोडासा वेळ आपल्याला कमी दिला तरी चालला असता अशा टाईपचं होतं. मात्र इथे तुम्हाला लिखाण करावं लागणार आहे. 2 पद्धतीने आता टायमिंग आपला डबल वाढेल. इथे तुम्हाला तो विषय अभ्यासाचा आहेच आहे, मात्र तुम्हाला त्याबरोबरच लिखाणाचा सराव असणं गरजेचं आहे. तुम्हाला ते परत तुमच्या भाषेत ते मांडायचं आहे, हे विषय अभ्यासून. फक्त गोल करायचं नाही आता इथे लक्षात घ्या. फक्त पूर्व परीक्षेपुरतं ते सीमित असणार आहे. मात्र मुख्य परीक्षेकरिता आपल्याला व्यवस्थितरित्या हे विषय जाणून घ्यायचे. त्यानंतर पॉलिटीमध्येच आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शैलेंद्र देवळकर सध्या महाराष्ट्र राज्याचे देश म्हणजे शिक्षण क्षेत्राशी म्हणजे उच्च संचालक मंडळावरती कार्यरत आहेत देवळकर. त्यांचं पुस्तक आंतरराष्ट्रीय संबंधाशी ते महत्वाचं आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय ची वेबसाईट आहे आणि इंडिया अँड वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ इंडियन डिप्लोमॅट्स बाय सुरेंद्र कुमार हे एक पुस्तक आपल्याला पाहायचं आहे. ओके, इंटरनॅशनल रिलेशनसाठी GS2 पॉलिटी मी तुम्हाला शॉर्टमध्ये ते सांगतोय. ओके, ते तुम्हाला विषय लक्षात आलेला असेल. सेकंड GS2 काय आहे आपण व्यवस्थित त्याचं एक्सप्लेन केलं होतं, म्हणजे पहिल्यांदाच GS2 मध्ये तो विषय मध्ये काय असणार आहे. आणि आपण आपल्या सोप्या भाषेत सांगू शकतो की पहिला GSचा पेपर जो आहे पहिला पेपर आणि एकूणच आपल्या टोटल जर पकडलं तर चौथा पेपर. ओके, काउंट केलं तर चौथा पेपर आणि GS2 जो आहे तर तो पॉलिटीचा पेपर. पहिला जो आहे हिस्ट्री जिओग्राफी असं लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट वन पेपर 6 चौथा 5वा झाला म्हणजे तिसरा पेपर GSचा सामान्य अध्ययन 3 तो आपण पाहूया.
ओके, नेक्स्ट तो असेल तंत्रज्ञान विकास, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह. GS6 ओके, सॉरी एस पेपर 6वा आणि सामान्य अध्यायांचा GS3 तिसरा पेपर. म्हणजे थोडक्यात काय तर इकॉनॉमिक्सचा भाग त्यामध्ये असणार आहे. ओके, एन्व्हायरमेंटचा भाग आहे आणि तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञानाचा भाग त्या ठिकाणी असणार आहे. तंत्रज्ञान, आर्थिक विकास म्हणजेच इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंट पर्यावरण यावरती आपला GS3 पेपर आहे. तर ओके, तर यामध्ये काय काय आहे मेनली आपण अभ्यासक्रम ते पाहूया. येस, तर अभ्यासक्रम अशा स्वरूपाचा भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, त्यानंतर सरकारी अर्थसंकल्प हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग आणि त्यानंतर आर्थिक उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि त्यानंतर असेल पायाभूत सुविधा. हे झालं इकॉनॉमिक्सच्या संदर्भात. म्हणजे जो अभ्यासक्रम आहे, जो आपण दिलेला अभ्यासक्रम, तो त्यापैकी इथे आपण ते मेन्शन केलेला आहे. GS3 ओके, पुन्हा रिपीट करतो, तिसरा पेपर, सामान्य अध्ययनचा तिसरा पेपर. दोन आपण पाहिले अभ्यासक्रम, त्याचबरोबर संदर्भ साहित्य आपल्याला काय अभ्यासायचे आहेत ते देखील आपण इथे मेन्शन केलेलं आहे. करूया कंटिन्यू पुढे. येस, नेक्स्ट वन असेल त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान उपयोजन आणि दैनंदिन जीवनावरील परिणाम. त्यानंतर जो वरती GS3 ज्या इथे मेन्शन केला होता त्याला अनुसरूनच जे टॉपिक आहेत आपल्याला अभ्यासायचे, तर इथे मेन्शन केलेले आहेत. अभ्यासक्रम जो आहे विज्ञान तंत्रज्ञान उपयोजन दैनंदिन जीवनावरील परिणाम, आणि नेक्स्ट आहे माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, जैवतंत्रज्ञान, तसेच नंतर आहे पर्यावरण. तर यासाठी लागणारे संदर्भ साहित्य देखील पुढे पाहू. हे अशा स्वरूपाचा आपला एकूणच तिसरा पेपर आहे, लक्षात घ्या. GS3 275 गुणांकरिता केलं नोट. संदर्भ साहित्य याकरिता देखील आपल्याला काय वाचायचं आहे, तर NCERT, त्यात 9वीचं इकॉनॉमिक्स, 10वीचं अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, 11वीचं इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि 12वीचं मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, 12वीचं 9वी, 10वी, 11वी, 12वी संदर्भ साहित्यामध्ये परत मी NCERT कडे आलोय आणि NCERT महत्वाची म्हणजे तिथनं आपल्याला स्टार्ट करावं लागणार आहे. त्यामध्ये सर्व आपल्याला माहिती मिळून जाईल पहिल्यांदा आणि मगच आपण मेन मुख्य पुस्तकांकडे ते वळायचं. आपल्याला सुरुवात करीत असताना NCERT वरती अधिकचा भर असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला आता लगेच NCERT ची पुस्तके घ्यायची आहेत हे लक्षात घ्या. 9वी, 10वी, 11वी, 12वी. GS3 अभ्यासक्रम पाहिलं, त्यानंतर संदर्भ साहित्य. ओके, यस, आणि त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आपल्याला इकॉनॉमिक्सचं 11वीचं अभ्यासाचं आणि 12वी इकॉनॉमिक्स आणि कॉर्पोरेशनचं. ओके, इकॉनॉमिक्स आणि कॉर्पोरेशन दोन्हीचं 12वीचं स्टेट बोर्डची पुस्तके कुठे कुठे मेन्शन केली लक्षात घ्या. स्टेट बोर्ड तिथे आपल्याला ते आवर्जून अभ्यासणं गरजेचं आहे. NCERT प्लस स्टेट बोर्ड स्टार्टिंग आपले तिथूनच असणार आहे. मग त्यानंतर आपण मूळ जे काही संदर्भ साहित्य आणखी पुढे मेन्शन केलेले आहेत, बाकीचे विषयाचे मगाशी पाहिलं होतं त्याचप्रमाणे पुढे इथेही जायचं आपल्याला. मात्र NCERT बेसिक आपल्याला त्यापासून म्हणजे आपली सुटका नाही ते असं आपण म्हणू शकतो. ओके, NCERT प्लस स्टेट बोर्ड जिथं जिथं मेन्शन केलेलं आहे ते आपल्याला नोट करायचं. तसंच इंडियन इकॉनॉमी बाय नितीन सिंघानियाचं आहे, इंडियन इकॉनॉमी बाय दत्ता अँड सुंदरमचं आणि देसाई भालेरावचं भारतीय अर्थव्यवस्था. आता ही मेन पुस्तकं आहेत. NCERTच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला अभ्यासावी लागणार आहेत ही पुस्तके. काही इंग्रजीत पुस्तकं आहेत, काही मराठीत आहेत, काही ट्रान्सलेट केलेली आहेत. तर त्यामुळे आपल्याला संदर्भ साहित्य जे आहेत, ते मटेरियल जे आहे ते अभ्यासाचं ते आपल्याला म्हणजे इझिली ते अवेलेबल होऊन जाईल, मिळून जाईल. त्याचं काही म्हणजे हे नाहीये. काही काही ठिकाणी फक्त इंग्रजीतच आहे,
तर काही जणांना थोडंसं होतं की सर मग आता इंग्रजीत अजिबात जमत नाही वाचायला वगैरे, असा प्रॉब्लेम होतो कधी कधी. तर त्याला रिलेटेड थोडीशी काही पुस्तकं दुसरी आपण अभ्यासू शकतो तो विषय समजून घेण्याकरिता. तर ते आहेच. मात्र थोडंसं आपण जर वाचलं तर ते समजण्या इतपत ते आपल्याला लक्षात येऊन जाईल. काही पुस्तकांचा अभ्यास करीत असताना असं खूप अगदी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही वाचून तुमच्या भाषेमध्ये मांडू शकतो. जरी आपल्याला मराठी आपला विषय असला, मराठीमध्ये आपण लिहिण्यासाठी कम्फर्ट असतो, मात्र त्या ठिकाणी म्हणजे युपीएससीची तयारी करत असताना बरेच विद्यार्थी मराठीमध्ये पेपर लिहितात, इंग्रजीच पाहिजे असं नाही. मात्र संदर्भ साहित्य जे आहेत काही इंग्रजीत थोडेसे दर्जेदार असल्या कारणाने मराठीत नाहीत असं नाहीये. तुलनात्मकरित्या इंग्रजीमधले ते आहेतच आहेत, ते बेस्ट आहेत. मात्र मराठीमध्ये पण आहेत, त्याचे काही ट्रान्सलेट केलेले आहेत, तर ते आपण अभ्यासू शकता. तुम्हाला पर्याय म्हणून तिथे काही दिलेले आहेत पुस्तकं, ते वाचलं तरी सफिशियंट ठरणार आहे. आणि त्यानंतर अधिकची माहिती आणखीन जर काही पुस्तकं किंवा संदर्भ साहित्य क्लासमधील नोट्स वगैरे पण असणार आहेत, त्या संदर्भ साहित्याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला मिळून जातील. आणि त्या लँग्वेज म्हणजे तुम्ही मराठी माध्यम निवडलं असेल तर मराठी माध्यमामध्ये तुम्हाला सर्व ते नोट्स अवेलेबल होऊन जातील. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान GS 3च्याच पेपरमध्ये आपण अजून लक्षात घ्या. पहिला हिस्ट्री जिओग्राफी शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे, त्यानंतर पॉलिटी सेकंड GS झाला आपला GS 2 आणि थर्ड GS आपण पाहतो इकॉनॉमिक्स विज्ञान तंत्रज्ञान सायन्स अँड टेक. तर त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानासाठी काय आपल्याला अभ्यासायचं आहे तर हिंदू न्यूजपेपर मधील विज्ञान तंत्रज्ञान विभागावरील साप्ताहिक आधारावर ते प्रसिद्ध होणारे सदर आहे, तर ते आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. हिंदू हे इंग्रजीत आहे, पुन्हा एकदा थोडीशी अडचण तुम्हाला वाटेल इंग्रजी आल्यामुळे इथे, मात्र ते बेस्ट आहे. जे काही सदर ते ज्या ठिकाणी प्रकाशित होतं त्या ठिकाणी लेखमाला जे असते तर ते आपल्याला नक्कीच त्यातनं बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात, लक्षात घ्या. आणि त्यासाठी मी त्याला पर्याय म्हणून एक सांगेन तुम्हाला, काही वेळेला आपल्या मराठीमध्ये लोकसत्ता या वर्तमानपत्रात देखील काही गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या असतात या विषयाशी रिलेटेड. कधी कधी लेखमाला त्या ठिकाणी देखील येते, मात्र ते क्वचित असं दिसून येतं. मात्र हिंदू मध्ये ते आवर्जून त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं जातं आणि ते आपल्याला अभ्यासावं लागेल. त्यातनं आपल्याला पेपरमध्ये ते तशाच तसं आपण घेऊन त्याचं व्यवस्थित आकलन करून नोट्स काढून आपण आन्सर लिहू शकतो. ओके, त्यामुळे ते महत्वाचं ठरतं. त्यानंतर शालेय पुस्तके पाठ्यपुस्तके जी आहेत 9वीचं आणि 10वीचं इथे घ्यायचं आपल्याला. आणि परत NCERT 11वी 12वी विशेषतः बायोलॉजी आणि झुलॉजी. ओके, त्यामध्ये बायोलॉजी आणि झुलॉजीचं बुक घ्यायचं आपल्याला. आणि तसेच विज्ञान व तंत्रज्ञान हे एक बुक आहे जे आपल्याच म्हणजे ऑफिसरच्याच मॅडम डॉक्टर सुहासनी मुळीक यांचं पुस्तक आहे. तेही तुम्हाला बेस्ट ठरेल. म्हणजे आपल्या अकॅडमीचं किंवा आपल्या ऑफिसरचं ते आहे म्हणून मी ते तुम्हाला ते बेस्ट आहे म्हणत नाहीये, तुम्ही देखील ते पाहू शकता. परंतु तुमच्या परीक्षेसाठी हे तुम्हाला अधिकचे गुण मिळवण्यात हे देखील महत्वाचं पुस्तक ठरणार आहे. ओके, विज्ञान तंत्रज्ञान विकास आलं लक्षात, हे घेतलं नोट करून. हे महत्वाचं GS 3 पेपर. यानंतर नेक्स्ट सामान्य अध्ययन 4 कडे आपण वळूया. पेपर क्रमांक एकूणच 7वा आणि गुणग्राह्य धरला जाणारा आपला एकूणच GS 4था पेपर आता आपला पाहतोय आपण. ओके, सामान्य अध्ययनचा 4था पेपर आणि गुणग्राह्य धरला जाणारा 5वा पेपर. म्हणजे निबंधापासून आपण स्टार्ट केलं होतं. पहिले 2 पेपर आपले म्हणजे गुणग्राह्य धरले जात नाहीत आणि नंतरचा एकूणच म्हणजे टोटल 7वा पेपर आपला सामान्य अध्ययन 4. पाहूया. यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता GS 4 याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ. हे नोट केलं तर नेक्स्ट पेपर आहे हा म्हणजे सामान्य अध्ययन 4 GS 4 नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. यात थोडस आपलं स्वतःच त्या ठिकाणी विचार म्हणजे मांडण्याचं जास्त इथे गरजेचं. म्हणजे संदर्भ साहित्याचा जो उल्लेख होईल तेव्हा होईल, मात्र इथे तुमच्या लक्षात आलं असेल इथे थोडंसं मेन्शन केलेलं आहे. यात जे काही म्हणजे ह्या विषयाबद्दल बोलायचं म्हटल्यास तर हा विषय म्हणजे मुख्यतः नीतिशास्त्र, सचोटी, योग्यता या पेपरमध्ये उमेदवारांनी काय करायचं तर सचोटी सार्वजनिक जीवनातील सामंजस्यपणा, समाजाशी व्यवहार करताना त्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. आलं लक्षात. हा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा विषय आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जे प्रामुख्याने जे विषय हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी जे आहेत तर ते विषय आहेतच, ते आपल्याला अभ्यासून तिथे करायचं आहे. मात्र हे थोडंसं आपल्या बुद्धीचा कस लागणार आहे असं म्हणू शकतो आपण या GS 4 करिता. त्यामध्ये तुम्हाला स्वतःला जे काही म्हणजे समाजातील काही ज्या घटना घडतायत, तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, त्यावरती विस्तृत विवेचन तुमच्या पद्धतीने त्याची मांडणी तुम्हाला स्वतःहून करायची या GS 4 मध्ये. अशा स्वरूपाचा हा पेपर असणार आणि इथे
गुण मिळवण्याकरिता म्हणजे ते तुम्हाला येईलच. तुमची जी मांडणी कशी असणार आहे, तुमचे जे विचार आहेत ते तुम्हाला तिथे मांडावे लागणार आहेत. ते त्या पद्धतीनं आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे GS4चा. तर थोडासा आपल्याला म्हणजे सर्व अँगलने विचार करावा लागणार आहे. अभ्यासक्रम मेन त्यामध्ये काही भाग तो असणार आहे. आणि ते नीतिशास्त्राच्या बाबतीत बोलायचं, खासगी आणि सार्वजनिक संबंधातील मानवी मूल्य, महान नेते तसेच सुधारक यांचे प्रशासक, त्यांचे जीवन आणि शिकवण याबद्दल दिलेलं आहे, ते अभ्यासायचं आहे. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचे योगदान, तसेच लोक प्रशासनातील सार्वजनिक नागरी सेवा, मूल्य आणि नैतिकता आणि प्रशासनातील सभ्यता. एकूणच लक्षात आलं असेल तुम्हाला आता थोडंसं एक्सप्लेन केल्याच्या नंतर इथे काय असेल, आपल्याला काय अभ्यासाचं असणार आहे या GS4 मध्ये. व्यवस्थित अगदी डिटेल मध्ये आपण ते घेतलेलं आहे. तुम्हाला एकत्रित तुमच्याकडे असेल आणि त्यानंतर तुम्हाला एक नियोजन प्लॅनिंग करता येईल. म्हणजे अभ्यासक्रम बदल मिळाला की संपला, मग आपण पुढे कसं जायचं आपल्याला लक्षात येऊन जाईल आणि त्यानुसारच जायचं आपल्याला. म्हणजे कुठलाही काही भाग दिलेला आहे किंवा काहीतरी एक्सप्लेन केलेला आहे आणि आपल्या पद्धतीने आपण ठरवून काहीतरी वाचायला नको, हे लक्षात घ्या. इथे फक्त आपल्याला जो अभ्यासक्रम आयोगाने आखून दिलेला आहे व्यवस्थित त्या पद्धतीनेच आपल्याला प्लॅनिंग करायची आहे. कारण एवढं इतकं सारं आपल्याला अभ्यासावं लागणार आहे म्हटल्यानंतर अवांतर वेगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्यास वेळ नसेल दुसरं काही वाचण्याकरिता. हेच तुमच्यासाठी भरपूर असणार आहे. यानंतर त्यासाठीचे संदर्भ साहित्य, शालेय पाठ्यपुस्तकं तसेच तत्वज्ञान इयत्ता 11वी आणि 12वीचं आणि मानसशास्त्र इयत्ता 12वी. यानंतर पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी साने गुरुजींचं आहे. नीतिशास्त्र, एकात्मता आणि अभियोग्यता यासाठी माधवी कवी यांचं विद्या प्रकाशनचं पुस्तक आहे. त्यानंतर सायकोलॉजी बुक्स क्लास 11 अँड 12 दोन्हीचं सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत त्यात. इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन त्यानंतर पॅट्रिक शेरमचं आहे. आणि इथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड ते सुबाराव यांचं आहे. ओके. आणि PN राव चौधरी NCERT. ओके. तर हे संदर्भ साहित्य असतील GS4 करिता. हे जे काही संदर्भ साहित्य आपण मेन्शन करतोय हे लक्षात घ्या की या संदर्भ साहित्य तुम्हाला परीक्षेत म्हणजे जे काही केलं ते सगळे दर्जेदार आहेत आणि यातनच आपल्याला अधिकचे गुण त्या ठिकाणी मिळवता येतात. त्याचं व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करणं फक्त गरजेचं आहे नोट्स करून. ठीक आहे. महत्वाचा भाग शेवटच्या टप्प्याकडे थोडक्यात आपण सेकंड लास्ट असं म्हणू. तर वैकल्पिक विषय, तर ऑप्शनल सब्जेक्ट एक महत्वाचा भाग असतो जो आपल्याला बऱ्याचदा कन्फ्युजन मध्ये देखील टाकतो की काय म्हणजे निवडायचा विषय कोणता. कारण हे खूपदा म्हणजे हे सर्वसाधारणपणे एका म्हणजे शाखेबद्दल बोलायचं झालं म्हणजे कला शाखेबद्दल, आर्ट्स बद्दल, तर तिथे तुम्हाला विषय निवडताना जास्त तुमची तारांबळ उडणार नाही. तुम्हाला माहिती असतात कारण ते विषय मोस्टली त्यातले असतात. बाकीचे सायन्सचे विषय आहेतच, आपण ते घेऊ शकतो. मात्र त्यात तयारी करत असताना बऱ्याचदा अडचण येतात किंवा ते थोडंसं टफ वाटतात आपल्याला. मात्र आर्ट्सचे विषय तुलनेने थोडेसे सोपे वाटतात आणि आपण तेच विषय घेऊन त्याची तयारी करतो. बरेच विद्यार्थी ते करतात. त्यामुळे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना हा विषय निवडताना थोडासा प्रॉब्लेम इथे येणार नाही. कदाचित त्यांच्यासाठी ते सोपं असणार आहे. मात्र जे सायन्स बॅकग्राऊंडचे असतील, तुमचं कुठलंही सध्या BS. ओके. म्हणजे तुम्हाला काही अडचण, तुम्हाला विषय असणारच आहे इथे, त्यामुळे थोडासा तो सोपा भाग असं म्हणू आपण. तर इथे वैकल्पिक विषय निवडत असताना काळजीपूर्वक विषय निवडायचे आपल्याला. 2 विषय असणार आहेत आणि त्यात ज्यावेळेस त्या विषयाची तयारी आपण करतो तिथे त्याची मांडणी करीत असताना जे आपण व्यवस्थितरित्या त्या विषयाची तयारी करून घेतोय आणि त्यानंतर तुम्हाला त्याची तयारी करायची आहे त्याला अधिकचा वेळ जे उत्तर लेखनाचा सराव वगैरे आपण करून घेणार आहोत, तर त्या माध्यमातून या विषयात आपल्याला अधिकचे गुण मिळवायचे आहेत. तर वैकल्पिक विषयामध्ये पहिला असेल म्हणजे वैकल्पिक विषयामध्ये 2 आपल्याला 1 आणि 2 ऑप्शनल 1, 2 असे सब्जेक्ट असणार आहेत पुढं. आणि त्यात आपल्याला जी लिस्ट दिलेली आहे तर यातनं आपल्याला ते निवडायचे आहेत जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते. ओके. तुम्हाला एक यादी मेन्शन केलेली आहे. तर कृषी, पशुसंवर्धन, त्यानंतर पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे सायन्सचे विषय आहेतच. स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य, लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, विधी, त्यानंतर व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित, यांत्रिकी, अभियांत्रिकी, गणित देखील आहे. ओके. तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून ते निवडू शकता. वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोक प्रशासन, समाजशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र. मोस्ट ऑफ द स्टुडंटचा जास्त रोख जो आहे तर या विषयांकडे असतो. म्हणजे साधारण आपण ते विषय निवडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटिक तो विषय घेतात काही जण, मानसशास्त्र, सायकोलॉजी सोपं आहे असं, आणि सोशोलॉजी, समाजशास्त्र खाली, आणि त्यानंतर लोक प्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे जे विषय आहेत तर या विषयातून म्हणजे मेन्स करिता हे निवडले जाणारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे विषय आहेत. सायन्सचे क्वचितच काही विद्यार्थी ते विषय निवडतात. तर या विषयातून याच्या स्रोत देखील म्हणजे साहित्य उपलब्ध आहेत या विषयाचे आणि त्या विषयाची आपल्याला व्यवस्थित तयारी करता येते.
तर हे लक्षात घ्यायचं आपलं राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र यापैकी म्हणजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मी सांगितलं म्हणून नाही तर मोस्ट ऑफ द स्टुडंट हे विषय त्या ठिकाणी निवडतात आणि म्हणून आपल्याला त्या विषयाची मांडणी किंवा त्या विषयाचे साहित्य वगैरे अवेलेबल पण आहेत आणि त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो समजण्यासाठी. बाकीच्या विषयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठीच्या तुलनेत इंग्रजीमध्ये अधिकचे आहेत, त्यामुळे तुम्ही इंग्रजीत जरी तयारी करत असाल तर बाकीचे विषय तुम्हाला ते सोयीस्कर सोपे ठरतात. ओके, हे एक लक्षात घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपला सेशन आजचा आहे आणि यानंतर यस म्हणजे इथे आपण थांबणार आहोत. तर त्याआधी मी थोडंसं इंटरव्ह्यू बद्दल बोलेल. तर इथपर्यंत 1750 आपल्याला गुण वैकल्पिक विषयापर्यंत आणि प्लस पुढे असणार आहे आपला 275चा इंटरव्ह्यू. तर 2025 गुण आपल्याला या ठिकाणी असणार आहेत मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू दोन्ही धरून, आणि दोन्हीपैकी या 2025 पैकी एकूणच आपल्याला गुण त्या ठिकाणी मिळवायचे आहेत, जे काही गुण असणार आहेत पुढे. ओके, तर अशा पद्धतीनं आजचा जो सेशन होता आपला अभ्यासक्रम आणि विश्लेषणाचा या संदर्भात आता तुमचे काही प्रश्न असतील तर इथे विचारू शकता, आपण त्याबद्दल थोडंसं डिस्कशन करू 5-10 मिनिट. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.